आजच्या व्हिडिओमध्ये मालवणी पद्धतीने सुरमई फ्राय कशी करायची ते आपण बघणार आहोत। नमस्कार, मी अदितीज बुक ऑफ रेसिपीज या माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते। चॅनल पहिल्यांदा बघत असाल तर नक्की सबस्क्राइब करा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। इथं मी आल्याचे छोटे 5-6 तुकडे घेतलेले आहेत। एक 10-12 लसूण पाकळ्या सोलून घेतलेल्या आहेत। आता याचा मी खलबत्त्यामध्ये ठेचा करून घेतलेला आहे। हे बघा, मिक्सरमधली लसूण पेस्ट नाही वापरायची। इथं माझ्याकडे 10 सुरमईचे तुकडे आहेत, ते मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे। त्यांना मी मीठ लावलेलं आहे, जवळजवळ 1.5 चमचा मी मीठ लावलेलं आहे। आणि हा आहे आगळ, हा कोकमचा रस आहे। हा नसेल तर तुम्ही लिंबू वापरू शकता। 2 मोठे चमचे आगळ मी इथं वापरलेला आहे। आता मी हे माशांना व्यवस्थित चोळून घेतलेला आहे आणि 2 मिनिटांसाठी तसंच ठेवून मॅरिनेट करून घेतलेला आहे। प्रत्येक पीसला मी तो आगळ आणि ते मीठ व्यवस्थित लावून घेतलेला आहे। 2 मिनिटांनंतर मी इथं 1 मोठा चमचा बेडगी मिरची पावडर घातलेली आहे। 1 मोठा चमचा मालवणी फिश मसाला घातलेला आहे। हा नसेल तर तुम्ही साधं प्लेन मिरची पावडर आणि धणेपूड वापरली तरी चालेल। जो मगाचा आपण ठेचा करून ठेवलेला आला लसूणचा तो घातलेला आहे। या ठेच्यामुळे या मच्छीला खूप छान चव येते। थोडी हिरवी कोथिंबीर बारीक चिरून घातलेली आहे। आता हा सगळा मसाला मी व्यवस्थित चोळून प्रत्येक माशाच्या पीसला लावलेला आहे। हा बघा, हाताने व्यवस्थित चोळून प्रत्येक पीसाला हा मसाला लावायचा आणि एक 10 मिनिटं हे मासे मी तसेच ठेवून दिलेले आहेत, म्हणजे ते परफेक्ट मॅरिनेट होतील। आता कोटिंगसाठी मी इथं 1/2 कप रवा घेतलेला आहे। हा रेग्युलर रवा आहे। त्याच्यात मी अर्धा कप तांदळाचं पीठ घातलेलं आहे। आता मी हे व्यवस्थित एकत्र करून घेतलेलं आहे। हे बघा, 10 मिनिटं झालेली आहेत। मासे व्यवस्थित मॅरिनेट झालेले आहेत। इथं मी तव्यामध्ये तेल तापत ठेवलेलं आहे। जवळजवळ 4 मोठे चमचे मी तेल तापून घेतलं। नंतर गॅस मंद केला आणि रव्यामध्ये आणि तांदळाच्या पिठामध्ये व्यवस्थित कोट करून, म्हणजे पूर्ण व्यवस्थित घोळवून प्रत्येक पीस मी तेलामध्ये ठेवलेला आहे। यावेळी गॅस मंद ठेवायचा। पहिलं तेल तापून घ्यायचं, मग गॅस मंद ठेवायचा आणि मग रव्यामध्ये प्रत्येक पीस घोळवून, म्हणजे व्यवस्थित कोट करून तव्यावर ठेवायचा। हे बघा, एक 4 चमचे मी इथं तेल वापरले। कमी वाटल्यास अजून थोडं तेल घालायचं आणि सगळे पीस मी इथं अरेंज करून घेतलेले आहेत। आणि एक बाजू याची मंद गॅसवर किंवा मीडियम गॅसवर व्यवस्थित भाजून घ्यायची। सगळे पीस मी तव्यावर अरेंज करून घेतलेले आहेत आणि एक बाजू मी जवळजवळ 3-4 मिनिटांसाठी मीडियम फ्लेमवर भाजून घेतलेली आहे। त्याच्यानंतर मी हे मासे परतलेले आहेत, म्हणजे आता दुसरी बाजू भाजायला घ्यायची। मस्त असा सुरेख रंग आलेला आहे माशांना। काश्मीरी मिरची पावडर किंवा बेडगी मिरची पावडर वापरली तर लाल रंग सुरेख येतो। मालवणी मसाल्यामुळे या मच्छी मसाल्यामुळे या फिशना चव पण खूप छान येते। हे बघा, एक बाजू छानपैकी भाजून झालेली आहे। मोठ्या फ्लेमवर नाही भाजायचे, मीडियम टू स्लो फ्लेमवरच भाजायचे मासे, म्हणजे ते व्यवस्थित भाजले जातात। आता दुसऱ्या बाजूनेही मी थोडंसं तेल सोडलेलं आहे। हे बघा, म्हणजे दुसरी बाजू पण आपली व्यवस्थित भाजून येईल आणि दुसरी बाजू पण मी मीडियम फ्लेमवरच एक 3-4 मिनिटांसाठी व्यवस्थित भाजून घेतलेली आहे। मध्ये मध्ये असा तवा हलवायचा, म्हणजे ती बाजू व्यवस्थित भाजली जाते।
एक 3-4 मिनिटांनी मी हे मासे परतवून घेतलेत, म्हणजे माझी दुसरी बाजू पण भाजून झालेली आहे. हे बघा, मस्त असे दोन्ही बाजूनी खरपूस रंगावर मासे भाजून झालेले आहेत. चवीला फार अप्रतिम लागतात. नक्की एकदा ट्राय करून बघा. आणि हे परफेक्ट असे सुरमई फ्राय तयार झालेले आहेत. रेसिपी कशी वाटली ती कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. थँक्यू.